नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण वन साइडेड खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, त्यानंतर छाती आलेली आहे 8.5 इंच आणि इथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 11 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा मटका गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, अगदी तसाच तुम्हाला सेम येथे देखील मटक्या गळ्याचा आकार व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॅक पार्टला ओपन करून पुन्हा अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो आपला चौकोन दिसतो ना, म्हणजे गळ्याचा आकार न ट्रेस करता या चौकोनाच्या आकाराला थापून घ्यायचा आहे। बघा इथे त्याला थापून घेतल्यानंतर तो आकार इथे देखील उमटून आलेला आहे। आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला पुढच्या बाजूला थोडासा गोल आकार वाढवून घ्यायचा आहे। ही जी आपली डिझाईन असणार आहे ती वन साइड असणार आहे, त्यामुळे आपण एका बाजूला तसंच प्लेन ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही राईट साइड ठेवून घेतलेले आहे, म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेऊन मग येथे आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याची स्टिचिंग व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने स्टिच केल्यावर आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागणार नाही। त्यानंतर येथे खालच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड होतं ना, त्याला देखील येथे मी कट करून घेते। त्यानंतर येथे वरच्या बाजूला आपल्या गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण गळ्याच्या भोवती हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। कट्स देत असताना तुमची कट त्या शिलाईवरती जाणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर आपला गळ्याचाच आकार कट होईल। त्यानंतर येथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला सरळ दाबटीप देऊन घ्यायची आहे, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकाच साईडला स्टिच करून दाखवते, सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे हे जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय ना, त्याला तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील जे जास्तीचं कापड असेल त्याला देखील कट करून घ्यायचं आहे। आता हे जे दोन्ही आपले बॅक पार्ट आहेत त्याला तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅक पार्ट स्टिच करून दाखवते, सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅक डाटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला स्टिच करत असताना जिथे आपल्या चौकोनची सरळ लाईन होती ना, त्या टोकावरती ठेवून घेऊन अशा पद्धतीने अलीकडच्या बाजूला हा जो आपला मटक्या गळ्याचा आपण आकार ड्रॉ केला होता ना, त्याच आकाराला फॉलो करत अगदी त्या लेसला त्या गळ्यावरती ठेवून घेऊन व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी सेम त्याच लेसची निवड केलेली आहे आणि त्याच लेसला या दोघांमध्येही थोडासा आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि गॅप ठेवत असतानाच त्या जो आपला आकार होता ना मटक्या गळ्याचा, त्याच आकारात ही जी दुसरी लेस आहे त्या लेसला देखील संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तर दुसऱ्या साईडला डिरेक्टली जर तुम्हाला लेसला स्टिच करता येत नसेल तर तुम्हाला थोडं मेजरमेंट घेऊन मग अगोदर
चॉकने ड्रॉ करून घ्या आकार सेम अगदी तसाच आणि मग त्या आकाराला फॉलो करत या लेसला त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे देखील मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या लेसला ही जी आपली अलीकडची बाजू होती ना गळ्याची सरळ त्यावरती ठेवून घेऊन अशा पद्धतीने अगदी शेवटपर्यंत इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। येथे देखील मी आता सेम तीच लेस घेतलेली आहे आणि त्याला स्टिच करत असताना इथे बघा थोडीशी बाहेरच्या बाजूला लेस काढायची आहे आणि मग तिला खालच्या बाजूला दुमडून घेऊन मग त्या दोघांमध्ये देखील अलीकडच्या बाजूला आपण जेवढं अंतर ठेवलं होतं दोघा लेसमध्ये तेवढंच अंतर इकडच्या बाजूला देखील ठेवून घेऊन सरळ वरपर्यंत या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन प्रेरणा मिळते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि येथे बघा शेवटी खालच्या बाजूला जे टोक दिसतं ना कॉर्नर तेथे मी मोठा पॅच स्टिक करून घेतला आहे म्हणजे चिकटवून घेतला आहे आणि त्यानंतर त्याच्या समोरच्या बाजूला थोडा थोडा गॅप ठेवून 3 पॅच अशा पद्धतीने स्टिक करून घेऊन ही डिझाईन तयार केलेली आहे। आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।